आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शेजारी असलेल्या बस स्थानकासमोर जे काय टपऱ्या वगैरे लावून जे अतिक्रमण केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं संपूर्ण वाहतुकीला प्रचंड मोठा अडथळा निर्माण झाला होता। तो आज रोजी आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून, NHAच्या माध्यमातून आणि एसटी डेपोच्या माध्यमातून संपूर्ण ज्या टपऱ्या आहेत ते काढण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे। तसेच ज्या संभाजी महाराज जो पुतळा आहे ज्या ठिकाणी जे काय टपऱ्या लागल्या होत्या त्या आम्ही येत्या काही दिवसापाठीमागे ते काढून घेतलेल्या आहेत। संपूर्ण कन्यापुर शाळेचा जो फुटपाथ आहे ज्या ठिकाणी जवळजवळ 4,500 ते 5,000 मुलं त्या ठिकाणी शाळेला जात असतात, तर त्या ठिकाणी तो बऱ्याच ठिकाणी लोकांनी त्यांच्या त्या दुकानाचे बोर्ड वगैरे लावून तो बंद केला होता, तो पूर्णपणे ओपन केलेला आहे। दुसरी गोष्ट, कुरुल रोडला जे लोकांनी म्हणजे दुकानाचे जे काय बोर्ड, दुकानाचं साहित्य रस्त्यावर मांडून रस्ते जॅमिंग करून सोडले होते ते संपूर्ण रस्ता सगळा क्लिअर केलेला आहे। संपूर्ण शहरामध्ये आता जे मेन रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 8-8 फुटाच्या पट्ट्या मारून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यास दुकानदाराची मिटिंग करून त्यांना सांगितलेलं आहे। याप्रमाणे मोहोळ शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा वाहतुकीचा प्रॉब्लेम होणार नाही या अनुषंगानं आमचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत।